रोह्यातील सुराज्य आणि समाजसेवी संस्थेच्या लोकोपयोगी उपक्रमात आणखी एकाची भर पडली आहे। खासदार धैर्यशील पाटील आणि आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या शुभ हस्ते संस्थेच्या कार्डियाक रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडलाय। ही रुग्णवाहिका RCF लिमिटेडच्या CSR निधीतून संस्थेला मिळाली असून यामुळे परिसरातील नागरिकांना अत्यावश्यक आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात सुसज्ज समाजसेवी संस्था आपल्या विविध लोकोपयोगी कार्यांसाठी ओळखली जाते। आरोग्य क्षेत्रातही संस्थेने सातत्याने भरीव काम करण्याचा प्रयत्न केलाय। या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स यांच्या CSR निधीतून ही आधुनिक कार्डियाक रुग्णवाहिका सुराज्य संस्थेला प्रदान करण्यात आली आहे। या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी खासदार धैर्यशील पाटील आणि आमदार महेंद्र शेठ दळवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रोहा येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित केलेल्या या सोहळ्यात रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले। या प्रसंगी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मिलिंद आष्टीकर, पोलीस निरीक्षक मारुती पाटील, अमित घाग, राजेंद्र जाधव, अप्पा देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाला विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि संस्थेचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी संस्थेचे संस्थापक रोशन चाफेकर यांनी गेल्या 9 वर्षातील कार्याचा आढावा सादर केलाय। खासदार धैर्यशील पाटील, आमदार महेंद्र दळवी आणि मिलिंद आष्टीकर यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। संस्थेचे संस्थापक रोशन चाफेकर यांनी सांगितले की या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रायगडकरांना उत्कृष्ट आणि तातडीची सेवा देण्याचा सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानचा निश्चित प्रयत्न राहील। मी सुद्धा तिथून सांगितलं की दळवी साहेबांच्या हस्ते हा या ठिकाणी कार्यक्रम करून घ्या, परंतु तुमच्या सगळ्यांच्या कार्यक्रमाला शुभेच्छा आम्ही दोन्ही मंडळींनी एकत्रित देण्याचं या ठिकाणी नियतीला कदाचित मान्य असेल म्हणून आम्ही दोघं एकत्रित या। मित्रांनो, गोष्ट खरी आहे की वेगवेगळ्या योजना शासन या ठिकाणी करत असतं। शासन बऱ्याच वेळा जे शासनाला जे हवं असतं, जे पंतप्रधानांना जे हवं असतं, जे मुख्यमंत्र्यांना हवं असतं ते जनतेपर्यंत देण्याचा प्रयत्न करत असतात। शासकीय यंत्रणा त्याच्यामध्ये पूर्ण पडतातच असं नाही आणि म्हणून कार्यकर्त्याची गरज समाजाला या ठिकाणी असते। आणि मग याच प्रक्रियेतून सर्वसामान्य मंडळी काम करत असतात। कुठेतरी कुणाला तरी वाटतं हवीतला की बाबा समोरचा काहीतरी त्याला ठेच लागले, त्याच्या अंगठ्याला आपण हात लावावा, तिथे काहीतरी थोडीफार हळद लावावी। रोशनलाही वाटतं की याच्या पलीकडे जाऊन त्याला कुठेतरी आपण मदत करावी। यातूनच कार्यकर्त्याचा जन्म होत असतो आणि हळूहळू कार्यकर्ता पुढे जात असतो, काम करत करत तो या ठिकाणी पोहोचत असतो। आणि म्हणून आम्हालाही कल्पना आहे की तुमच्या सगळ्या सारख्या कार्यकर्त्यांना जशी मदत इतर मंडळींनी या ठिकाणी केली तशी आम्ही खात्रीने केली। तुम्हाला तर आमचे म्हणून तर आम्ही अधिक मदत करणार आणि एवढंच नव्हे तर तुमच्यासारखे कार्यकर्ते पण ज्यांच्या हातामध्ये आहेत आणि हे चांगलं काम करतात म्हणून ही सगळी मंडळी त्यांच्या सोबत आहे। रोह्यात आपण एखादा कार्यक्रम करायचं म्हटलं तर गर्दी जमवावी लागते, पण ही मंडळी सगळी यांच्या कामावर प्रेरित होऊन यांच्या कामाकडे पाहून इथं उपस्थित राहिलेली आहे। हा एक मोठा रोहीकरांनी दिलेला सर्टिफिकेट आहे। रोशन, तुमच्या पाठीशी आम्ही सगळे जाऊ, पण आम्ही मॉरली असतो। मला दादांना विनंती करायची, दादा महेंद्र शेठ तुम्हाला विनंती करतो, आम्ही तालुका अध्यक्ष असतील, तरुण आहेत आमचे, रोशन तरुण आहे आमचे, रावकर इकडे बसलेले अनेक तुमचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या पाठीशी तुमचा असाच मोठा सपोर्ट हवाय। कारण ही जी मंडळी जेव्हा काम करत असते प्रत्येक गोष्टीला त्यांना काही ना काही कुठे ना कुठेतरी संघर्ष करावा लागतो। आम्ही आमच्यापर्यंत त्यांच्या सोबत असतोच, सरकार दरबारी कुठे वाटेल तिथे आम्ही सोबत त्यांच्या आहोत आणि हे सगळेच आहोत आम्ही। पण तुमचंही त्यांच्यावर पूर्ण त्यांना मार्गदर्शन आणि त्यांना सहकार्य हवंय, मॉरली सपोर्ट हवंय। या मंडळीच्या तुम्ही पाठीशी राहा, आम्ही सगळे यांच्या सोबत आहोत। हे खूप चांगलं काम करतायत आणि चांगलं काम ह्यांचा बोलतोय हाच त्यांचा सर्टिफिकेट आहे। आज RCF ने 2 वर्षात दिलं, हा याच्यापेक्षा मोठा सर्टिफिकेट नाहीये। प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक पेपर प्रत्येक डॉक्युमेंटेशन त्यांना हवं असतं, सहज काही होत नाही। मला खात्री आहे त्या दोघांनाही, या दोन्ही मान्यवरांना मनापासून वाटलं असेल की आमची शिफारस सत्कर्मी लागली। आता जाता 2 गोष्टी सांगतो फक्त। आमचा सध्या शेतकरी सन्मान रायगड जिल्ह्यात चालू आहे। अलिबाग पालीला गेल्या महिन्यात कार्यक्रम झाला आणि आता 4 दिवसापूर्वी कुडलीला कार्यक्रम झाला। स्वाभाविकच आहे, त्यामध्ये अनेक अडचणी येतात आणि त्याच्यामध्ये बॅलन्स करताना खूप धावपळ होत असते। आणि याच्यामध्ये या करत असताना अनेक इथे आज या कार्यक्रमाला जे मान्यवर उपस्थित झालेले आहेत, इथे तुम्ही सर्वजण आलेले आहेत, प्रत्येकाचा खारीचा वाटा यथाशक्ती काही ना काहीतरी माध्यमातून आपण सर्व सहकार्य आम्हाला वेळोवेळी केले, त्यामुळेच इथपर्यंत आम्ही पोहोचतो आलो। खऱ्या अर्थाने
कोरोनाचा काळ आला आणि कोरोनाच्या काळातून खूप काही जगाला खूप काही शिकवून दिलं की आपण कशा पद्धतीने काय गोष्टींमध्ये काम करायला पाहिजे. 2017 ते 2020-21 पर्यंत आम्ही विविध शिवजयंती असेल किंवा वेगवेगळे उपक्रमाच्या माध्यमातून असेल, शासकीय योजनेच्या माध्यमातून आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला. पण नंतर आम्हाला कळालं की नाही, की आरोग्य सेवा ही खऱ्या अर्थाने आपल्या त्याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. सहकार्य निश्चित आम्हाला लागेल. महायुती युती हा नंतरचा भाग आहे, पण आजचा हा कार्यक्रम हा लोकसेवेचा कार्यक्रम आहे. खऱ्या अर्थाने लोकांची सेवा करण्याचा कार्यक्रम आहे. आपण या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य सेवा नाही ना, अनेक ठिकाणची आपण आता समाजात सांगितलं, आमच्या अधिकाऱ्याने सांगितलं की एका महिलेचं घर पडलं ते तुम्ही एका रात्रीमध्ये तुम्ही पत्र टाकून दिले. ही सेवा आहे. खऱ्या अर्थाने त्या घरात त्यांना पुन्हा घरपण मिळण्यासाठी आपण केलेलं काम हे मनाला भिडणारं काम आहे आणि अशाच पद्धती सेवा आपल्या माध्यमातून घडू द्या अशी ईश्वरचरण प्रार्थना करतो. प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड.